आनंदी मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि भावूक दाखवलाय. आजच्या भागामध्ये विद्याधरच्या बोलण्यामुळे युगंधर कसा मरणाच्या दारात जाऊन पोहोचलाय आणि त्यामुळे युगंधरची मुलं खूपच भावूक झालेली आहेत आणि या तिघांना पुन्हा आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी विद्याधरने काय काय कांड केलेत ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. मालिकेच्या सुरुवातीलाच विद्याधर आनंदीला म्हणत असतो, ए पोरी तू किती बी लढ, पण ह्यो माणूस तुझ्या पाठीशी उभा राहणार नाहीये. जुनी सवय आहे याची. यावर युगंधर विद्याधरला म्हणत असतो, थोबाड बंद ठेव. परंतु विद्याधर म्हणत असतो, नाही ठेवणार. काय करणार? अरे फेल गेलेला माणूस आहेस तू. या पोरीशी लग्न केलंस, तिची जबाबदारी तुला घेता आली नाही. आणि समिधा वहिनी? यावर माई म्हणतात, विद्याधर समिधाविषयी एक शब्द बी बोलू नकोस. युगंधरनं समिधाला खूप जीव लावला. बापू म्हणतात, आणि हे आम्ही नाही, स्वतः समिधा म्हणायची हे. यावर विद्याधर म्हणतो, होय का? मग समिधा वहिनीला आजारपणात सगळ्यात जास्त जेव्हा ह्याची गरज होती तेव्हा हा कुठे होता? तेव्हा ह्यो तिच्या उशाशी का नव्हता? बोला की, द्या उत्तर. का सगळे गप्प बसलायत आता? विद्याधर म्हणतो, पण माझ्याकडे उत्तर आहे. समिधा वहिनी जेव्हा शेवटचा श्वास मोजत होती तेव्हा ह्यो माणूस फॅक्टरीत बसून नोटा छापत होता. युगंधरने मात्र आपले हात घट्ट बांधून घेतलेले असतात. विद्याधर म्हणतो, आणि हे आता तुझ्या पोरांना बी कळलंय दादा. किती बी सत्य लपवायचा प्रयत्न कर, पण हे आता जगासमोर आलंय. अरे तू एक बाप म्हणून फेल झालायस. ना तू आनंदीचा चांगला नवरा बनू शकलास, ना समिधा वहिनीचा. मग काय हक्क आहे तुला मालक साहेब म्हणून मिरवायचा? युगंधर म्हणतो, थोबाड बंद ठेव म्हटलं ना तुला. असं म्हणत युगंधर विद्याधरची कॉलर पकडतो. विद्याधर म्हणत असतो, सोड दादा, तुझं सत्य ऐकायची हिंमत नाहीये तुझ्यात. युगंधर म्हणत असतो, गप्प बस, नाही तर? विद्याधर म्हणतो, गप्प तर नाहीच बसणार. आज माझा संयम बी बघशील तू. यावर युगंधर म्हणतो, काय आहेस तू काय? यावर विद्याधर म्हणतो, जे करायची फक्त इच्छा होती ना ते करून दाखवीन. एवढ्यातच शिल्पाताई येते आणि म्हणत असते, सोड युगंधर, ह्याला सोड. परंतु युगंधर म्हणतो, ताई तू आज मध्ये यायचं नाही. आज याला मी सोडणार नाही. ह्याचा हिशोब आज पुरता करून सोडणार ह्याला. विद्याधर म्हणत असतो, सोड दादा, सोड मला. धनश्री पण म्हणत असते, भाऊजी सोडा ना. थोड्या वेळाने विद्याधर सुद्धा युगंधरची कॉलर पकडतो. विद्याधर युगंधरला म्हणत असतो, सोड दादा सोड. युगंधरला पृथ्वीचे शब्द आठवत असतात. मिस्टर निंबाळकर, पुन्हा आज हे घर उद्ध्वस्त झालं तुमच्यामुळे. त्यानंतर युगंधरला विद्याधरचे शब्द आठवत असतात, ही तुझी पोटची पोरं तुला भाव देत नाहीत म्हणून जळतोस तू माझ्यावर. या घराचं जे काही नुकसान झालं ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. तुला ना चांगला बाप होता आलं, ना एक आदर्श पती. सगळ्या नात्यात तू शून्य आहे, शून्य. हे सगळं युगंधरला आठवत असतं आणि युगंधर विद्याधरची कॉलर सोडतो आणि जमिनीवर कोसळतो. हे बघून सर्वांनाच धक्का बसतो. शिल्पा जोरानेच ओरडते, युगंधर. त्यानंतर सगळेजण युगंधर जवळ जातात. युगंधर बेशुद्ध झालेला असतो. युगंधरला बघून सगळेजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. पृथ्वी म्हणत असतो, पहिल्यांदा आपण ह्यांना बेडरूममध्ये घेऊन जाऊयात. त्यानंतर सर्वजण मिळून युगंधरला युगंधरच्या खोलीमध्ये घेऊन जातात. आनंदी इकडे छायाताईला आवाज देत असते. आनंदी म्हणत असते, छायाताई, माई, बापू, कोणीतरी मला मालक साहेबांच्या खोलीमध्ये घेऊन चला. त्यानंतर आनंदी मालक साहेब असं म्हणत कशीबशी इकडे तिकडे पडत आपटत युगंधरच्या खोलीपाशी येऊन पोचते. मिताली इकडे खूपच रडत असते. मिताली म्हणत असते, दादा काय झालं यांना, हे डोळे का नाही उघडत आहेत? प्रांजल सुद्धा म्हणत असतो, बाबा डोळे उघडा ना ओ बाबा. माई म्हणत असतात, काय झालं युगंधरला? पृथ्वी म्हणत असतो, मिस्टर निंबाळकर डोळे उघडा, तुम्हाला ऐकू येतंय ना मी काय बोलतोय ते? त्यानंतर पृथ्वी प्रांजलला युगंधरच्या पायांना मसाज करायला सांगतो. सगळेच जण खूप रडत असतात. सगळ्यांचा आरडाओरडा सुरू असतो. एवढ्यातच तेथे आनंदी येते. आनंदी सरळ जाऊन शिल्पाताईला धडकते. शिल्पा म्हणत असते, दिसत नाहीये का तुला इथे माणूस आडवा पडलाय? शिल्पा पुन्हा पुन्हा म्हणत असते, दिसत नाहीये का तुला? यावर माई म्हणतात, अगं शिल्पा कसं दिसणार? शिल्पा म्हणते, तिला दिसत नाही यामध्ये काही माझा दोष आहे का? शिल्पा म्हणत असते, इथे माणसाचा जीव चाललाय आणि हिचे नखरे वेगळेच. असं म्हणून शिल्पा आनंदीला बाजूला ढकलून देते. शिल्पा म्हणत असते, गपचूप इकडे उभी राहा, हल्लीस ना तर तांगड्या तोडेन.
मिताली इकडे जोरजोराने रडत असते. मिताली शिल्पाला म्हणत असते, आत्या आधी डॉक्टरांना फोन लाव. सगळेजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आनंदीला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं. दुसरीकडे विद्याधर आपल्या खोलीमध्ये येऊन बसलेला असतो, परंतु त्यालाही खूपच टेन्शन आलेलं असतं. धनश्री विद्याधरला शांत व्हायला सांगत असते. धनश्री म्हणत असते, भाऊजींसारखं तुम्हाला काही झालं तर मग मी काय करू? विद्याधर लगेचच धनश्रीच्या हातातील ग्लास फेकून देतो आणि धनश्रीचं तोंड पकडतो. विद्याधर म्हणतो, धने मला काय बी होणार नाही. या अख्ख्या घराला पुरून उरणार आहे मी. फुकटची सहानुभूती दाखवू नकोस मला. चल चल जा. मला दुसरा कुर्ता आणून दे. दिसत नाहीये का माझा कुर्ता मळलाय ते? जरा डोकं चालव. नको ते डोकं चालवते. असं म्हणून विद्याधर धनश्रीला खोलीच्या बाहेर काढतो. दुसरीकडे शिल्पाने डॉक्टरांना कॉल केलेला असतो. शिल्पा, डॉक्टरांना लवकर या, थोडं सिरियस आहे असं म्हणत असते. माई म्हणत असतात, काय वाढून ठेवलाय माझ्या पोराच्या नशिबात काय माहीत. अचानक काय झालं युगंधरला? असा का पडला तो खाली? असं म्हणून माई जोरजोराने रडत असते. परंतु बापू म्हणत असतात, हे बघ, तू धीर धर. आपल्या युगंधरला काहीही होणार नाहीये. डॉक्टर येत आहेत ना, ते तपासतील ना. पृथ्वी म्हणत असतो, काकामुळेच झालं हे सगळं. काकाने एवढा विषय ताणायला नको होता. काकाने एवढा विषय ताणायची काय गरज होती? यावर प्रांजल म्हणतो, अरे दादा, तो विषय बोलण्याची ही वेळ आहे का? आपण बाबा कसे बरे होतील ते बघूयात ना, त्याकडे लक्ष देऊया ना. प्रांजल थंड पाण्याच्या पट्ट्या आणायला सांगत असतो. मिताली लगेचच उठून थंड पाणी आणायला जाते. आनंदी जोरजोराने रडत असते. आनंदी म्हणते, माई बापू, मला एकदा मालक साहेबांना भेटायला द्या ना. मला एकदा त्यांना भेटू द्या. यावर शिल्पा आनंदीजवळ जाते आणि म्हणते, काय चाललंय तुझं? गप्प बसायला सांगितलं होतं ना, का आरडाओरडा करतेस तू इकडे? माई म्हणतात, अगं शिल्पा, असं करू नकोस. तिचा नवरा आहे ना, भेटू दे तिला. यावर शिल्पा म्हणते, नवरा? कोण नवरा? कुठला नवरा? तुम्ही हिच्या लग्नात अक्षता टाकायला गेला होतात का? यावर बापू म्हणतात, अगं शिल्पा, काय बोलतेस तू हे? शिल्पा म्हणते, बस, आता मी काहीही ऐकणार नाहीये. या घरात कुणाचा नवरा नाही राहत. या घरात माझा भाऊ राहतो. यावर आनंदी म्हणते, ताईसाहेब प्लीज मला एकदा भेटू द्या त्यांना. यावर शिल्पा म्हणते, आवाज बंद हा, नाहीतर तोंडात बोळा कोंबेल. असं म्हणून शिल्पा आनंदीच्या हाताला पकडून धक्का मारून बाजूला करते आणि मार तिकडे असं म्हणते. आनंदी म्हणत असते, ताईसाहेब प्लीज असं नका करू, मला एकदा भेटू द्यात. इकडे छायाताई डॉक्टरांना घेऊन युगंधरच्या रूममध्ये येते. शलाका इकडे म्हणत असते, डॉक्टर, आणि ह्या वेळेला ते असे घाईघाईत का म्हणून गेले? या वाड्यात नक्कीच काहीतरी भयंकर घडलंय. पण नक्की काय झालंय? कोणाची तब्येत बिघडली आहे? विद्याधर धनश्रीला म्हणत असतो, ए धने, काय झालं? अगं मिळतोय की नाही कुर्ता? एवढा वेळ लागतो का? डोळे फुटले हे का तुझे? धनश्री म्हणत असते, अहो द्यायले ना, थांबा जरा. त्यानंतर धनश्री कुर्ता काढून विद्याधरला देत असते. इतक्यात शलाका खोलीमध्ये येते. समोर विद्याधरला बघून शलाका लगेच सॉरी म्हणते आणि विद्याधरकडे पाठ फिरवते, कारण विद्याधरने कुर्ता काढलेला असतो. धनश्री पुढे येऊन म्हणते, सॉरी काय सॉरी? ही काय पद्धत आहे तुझी? कोणाच्याही बेडरूममध्ये असं न विचारता, न दार वाजवता असं घुसतात वय? दिसत नाही कपडे बदलतायत ते? तुझ्यामध्ये थोडीशी अक्कल, थोडेसे मॅनर्स आहेत की नाही? यावर शलाका म्हणते, ए धने, मी मगाशी हॉलमध्ये आले होते. धनश्री म्हणते, हॉलमध्ये आले होते तर काय? शलाका म्हणते, हॉलमध्ये कोणी नव्हतं म्हणून थेट इकडे आले. धनश्री म्हणते, अरे वा वा वा, म्हणजे कुणाच्या घरात हॉलमध्ये कुणी बी नसेल तर थेट डायरेक्ट त्यांच्या बेडरूममध्येच घुसायचं असतं वय? यावर शलाका म्हणत असते, ए धने, परंतु धनश्री म्हणते, चल बाहेर जायचं. विद्याधर म्हणतो, ए धने, तो कुर्ता आण इकडे. धनश्री लगेच कुर्ता नेऊन विद्याधरच्या हातामध्ये देते. धनश्री विद्याधरला म्हणत असते, ओ त्या शलाकाला सांगा बाहेर जायला. हे ऐकून विद्याधर म्हणतो, हो बरोबर आहे, जा बाहेर. धनश्री म्हणते, मी धनश्री म्हणते, मी मी का म्हणून जाऊ बाहेर? मी नाही जाणार. यावर विद्याधर म्हणतो, तुला एकदा सांगून कळत नाहीये का? चल हो बाहेर. त्यानंतर विद्याधर धनश्रीच्या हाताला पकडून तिला बाहेर घालवतो आणि बाहेरून दरवाजा बंद कर असं म्हणतो. डॉक्टर इकडे युगंधरला चेक करतात आणि म्हणत असतात, हे बघा, परिस्थिती एवढी चांगली नाहीये. ह्यांचा BP 240 वर शूट होतोय. अशा परिस्थितीमध्ये काहीही होऊ शकतं. हाय बीपीमुळे ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅक होऊ शकतो आणि हे जीव घेणं असू शकतं. हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. डॉक्टर म्हणतात, आता पुढील 24 तास फार क्रिटिकल आहेत. सगळेजण खूपच घाबरलेले असतात.
माई म्हणत असतात, डॉक्टर साहेब असं काय बोलताय? काहीतरी करा ना तुम्ही. डॉक्टर म्हणतात, मी पूर्ण प्रयत्न करतोय. खरं तर त्यांना ना लगेच हॉस्पिटलच्या ICU मध्ये भरती केलं असतं. परंतु खरं तर त्यांना इथून हलवणं सुद्धा खूप रिस्की आहे. त्यामुळे मी ती रिस्क घेऊ शकत नाही. हां, पण त्यांच्यावर क्षणाक्षणाला लक्ष ठेवावं लागेल. रात्री गरज पडली तर आपण इथे रूममध्येच ICUचा सेटअप लावूयात. डॉक्टर सर्वांना विचारतात, आपण सगळे बाहेर जाऊ शकता का? शिल्पाताई म्हणते, हो, चला आपण सर्वांनी बाहेर जाऊयात. त्यानंतर शिल्पा सर्वांनाच बाहेर चला असं म्हणते. सगळेजण बाहेर जातात. आनंदी लगेचच उठून उभी राहते आणि शिल्पाला म्हणते, ताईसाहेब मला थांबू द्यात ना इथे. शिल्पा म्हणते, अजिबात नाही. तू आल्यापासून माझ्या भावाचे ग्रह फिरले, बाहेर हो. आनंदी म्हणत असते, ताईसाहेब मला थोडा वेळ बसू द्यात ना. यावर शिल्पा म्हणते, नाही म्हटलं ना, डॉक्टरने काय सांगितलं ऐकलं नाहीस? याला सगळ्याला तू जबाबदार आहेस. चल बाहेर हो. असं म्हणून शिल्पा आनंदीच्या हाताला पकडून तिला बाहेर काढते. विद्याधर इकडे शलाकाला सांगत असतो, देवाने अक्कलशून्य गाढव बायको बांधल्या माझ्या गळ्यात. शलाका, तू या वेळेला इथे कशी? काय काम काढलंस? शलाका म्हणते, आता मी इथे आले तर डॉक्टर बाहेर दिसले. घाईघाईने जिने चढून वरती गेले. काही घडलंय का? हॉलमध्ये पण कोणी नव्हतं. यावर विद्याधर म्हणतो, नाही ग शलाका. शलाका म्हणते, विद्याधर तुला विचारते मी, काही झालंय का नक्की? हां, बोल ना. यावर विद्याधर म्हणतो, लई मोठा कांड झालाय शलाका. शलाका म्हणते, विद्याधर काय झालंय नक्की? विद्याधर म्हणतो, अगं शलाका. त्यानंतर विद्याधर घडलेला सर्व प्रकार शलाकाला सांगत असतो. हे सर्व ऐकून शलाका म्हणते, अरे देवा विद्याधर, मला वाटलं होतं त्यापेक्षा खूपच सिरियस झालं रे हे प्रकरण. म्हणजे ज्यांना आबाळही ठेंगणं वाटतं ते युगंधर निंबाळकर थेट जमिनीवर कोसळले आणि त्यांचा BP एवढा शूट झाला. यावर विद्याधर म्हणतो, शलाका, त्या युगंधरला काय होतंय, जगतोय की मरतोय याने मला काहीही फरक पडत नाही. त्याच्याबद्दल मला काडीची बी सहानुभूती नाहीये. पण शलाका म्हणते, पण काय? विद्याधर म्हणतो, पण एका गोष्टीची मला लई काळजी वाटायला लागली शलाका. त्या पोरासनी म्हणजे पृथ्वी, मिताली, प्रांजल यासनी असं वाटायला नको की माझ्यामुळे त्यांच्या बापाची ही अवस्था झाली आहे तर ती पोरं थेट माझ्या विरोधात जातील. शलाका म्हणते, विद्याधर तू जे बोलतोयस ना त्यामध्ये पॉइंट आहे. विद्याधर म्हणतो, अगं शलाका, काय बी झालं ना तरी सुद्धा ती पोरं मला माझ्या बाजूने हवी आहेत. शलाका म्हणते, पॉइंट तर आहे विद्याधर. विद्याधर म्हणतो, निंबाळकर साम्राज्यावर जर राज्य गाजवायचं असेल तर ती मुलं मला माझ्या मुठीत हवी आहेत. नाहीतर माझा सगळा प्लॅन या फालतू गोष्टींमुळे बट्ट्याबोळ होऊन जाईल सगळा. शलाका म्हणत असते, रिलॅक्स विद्याधर, मी आहे ना तुझ्यासोबत. काहीही काळजी करू नकोस. फोडा आणि राज्य करा, हे तुझं धोरण आहे ना? तुझा हाच खेळ मी खराब नाही होऊ देणार. विद्याधर म्हणतो, म्हणजे नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? शलाका म्हणते, तुझ्या कपाटाला हात लावू का? विद्याधर म्हणतो, आ? शलाका म्हणते, अरे हात लावला तर चालेल का तेवढं सांग. विद्याधर म्हणतो, चालेल की. त्यानंतर शलाका कपाट खोलून त्यातून एक बेल्ट काढतो आणि तो बेल्ट आणून विद्याधरच्या हातात देतो. विद्याधर म्हणतो, बेल्ट? याचा काय संबंध? बेल्ट हातामध्ये देऊन शलाका आपलं प्लॅन विद्याधरला सांगत असते. या दोघांचं हे सगळं बोलणं बाहेर धनश्री उभी राहून ऐकत असते. विद्याधर म्हणतो, वा शलाका वा, काय प्लॅन आहे. आता बघच त्या पोरासनी कसा माझ्या बाजूने वळवतो ते. हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. शिल्पा मितालीला समजवत असते. शिल्पा म्हणत असते, मिताली अगं शांत बस, काही नाही होणार युगंधरला. डॉक्टर उपचार करतायत ना. आणि आपणच अशी हिंमत हरलो तर कसं होणार सांग बघू. मिताली म्हणते, मग काय करू मी आत्या? तू पाहिलंस ना त्यांचा चेहरा, डोळे सुद्धा नाही उघडत आहेत. डॉक्टर म्हणाले हाय BP झालाय. आत्या, आता आईनंतर त्यांना जर काही झालं ना तर मग मी नाही जगू शकणार. असं म्हणून मिताली जोरजोराने रडत असते. माई सुद्धा मितालीला समजवत असतात. माई मितालीला जवळ घेऊन धीर देत असतात. शिल्पा म्हणते, ए वेडी आहेस का तू? माई म्हणत असतात, युगंधरला काहीही होणार नाही. एवढ्यात तेथे विद्याधर बेल्ट घेऊन येतो. शिल्पा म्हणते, हे काय विद्याधर, बेल्ट का घेऊन आलायस? विद्याधर म्हणतो, ह्यो बेल्ट हातात घे मिताली आणि आत्ताच्या आत्ता ह्या बेल्टने मार मला, झोडपून काढ, चांगली चामडी सोलून काढ माझी, जीव घे माझा. आज दादाची जी काही अवस्था झाली आहे ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाली आहे. मी रागाच्या भरात दादाला एवढं सगळं बोललो नसतो तर माझ्या दादाची ही अवस्था आज झालीच नसते.
कधी कधी खरं एवढं स्पष्ट बोलायचं नसतंय. त्याने समोरचा माणूस दुखावला जाऊ शकतो. हे साधं एवढं गणित मला कळलंच नाही. नाही, मला जगायचा काहीच अधिकार नाहीये. या सगळ्याची मोठी शिक्षा मिळाली पाहिजे मला. त्यानंतर विद्याधर तो बेल्ट घेतो आणि मितालीच्या हातात देत म्हणतो, ए पोरी उठ, उठ हा बेल्ट घे आणि मार मला. असं म्हणून विद्याधर मितालीचे दोन्ही हात घेऊन आपल्या कानाखाली मारत असतो. सगळेजण विद्याधरला थांबवायचा प्रयत्न करत असतात, परंतु विद्याधर कुणाचंही ऐकत नसतो. एवढ्यात प्रांजल जोरानेच ओरडतो, काका शांत हो तू, अरे काय करतोयस? यावर विद्याधर म्हणतो, अरे काय करू मग मी? मला बी हे सगळं बघून आनंद व्हायला लागलाय का? अरे पण वाड्यात काय जरी झालं तरी सुद्धा हा दादा मलाच गुन्हेगार ठरवतोय. मागच्या वेळेस ती आनंदी गायब झाली. तिला शोधण्यासाठी मी माझा जीव धोक्यात घातला. स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, तरी सुद्धा त्या किडनॅपिंगचा आळ दादाने माझ्यावरच घेतला. आज पृथ्वीला वाचवून मी घरी आणलं. स्वतःच्या जीवाची बी पर्वा केली नाही, तरी सुद्धा त्याचा मारेकरी मीच. नाही रे प्रांजल, आता हे खोटे आरोप नाही सहन होत माझ्याकडनं. म्हणून मग रागाच्या भरात माझ्या तोंडून ते सगळं निघालं. विद्याधरची ही नाटकं सगळेजण बघत असतात. आणि इथेच आजचा हा भाग संपवलेला आहे. मालिकेच्या उद्याच्या भागात विद्याधर आनंदीच्या हातामध्ये व्हाईट कलरची साडी देतो आणि म्हणत असतो, साडी आहे तुझ्यासाठी, ती बी पांढऱ्या कलरची. अगं तुझ्या नवऱ्याला जरा कुठे पोरांबद्दल बोललो तर तो अंथरुणाला खिळला. असंच जर चालू राहिलं तर तुझं विधवा होणं नक्की. विद्याधरच्या तोंडून हे शब्द ऐकताच आनंदी समोर असलेला तवा घेते आणि विद्याधरच्या तोंडावर मारते. विद्याधर जोरानेच ओरडतो. आनंदी म्हणते, आज फक्त चटका दिलाय विद्याधर. पुन्हा जर माझ्या सौभाग्याबद्दल बोललास ना तर उभा जाळेन. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आनंदी, पाहत रहा आनंदी, पाहत रहा.